नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा तुमचं शिवाज्ञा क्लासेस मध्ये। तर आज आपण इयत्ता 9वीचं पहिलं जे प्रकरण आहे त्या प्रकरणातील सराव संच 1.2 पाहणार आहोत। लक्ष द्या, या प्रकरणामध्ये आपल्याला काही गोष्टी संचा संदर्भात शिकायच्या आहेत। जसे की दोन संच समान कधी असतात। ओके, तर दोन संच समान केव्हा असतात? ज्यावेळेस त्या संचातील घटक सारखे असतील त्यावेळेस ते दोन संच समान असतात। म्हणजे ए या संचामधले 1, 2 आणि 3 असे घटक आहेत आणि बी या संचामध्ये देखील 1, 2, 3 असे घटक आहेत। म्हणजे या संख्या आहेत दोन्ही संचामध्ये, त्यावेळेस ते ए आणि बी हे दोन संच काय समान आहेत। लक्षात आलं? तर हे होतं समान संचाच्या बाबतीमध्ये। दुसरा महत्त्वाचा मुद्दा आहे रिक्त संच म्हणजे काय। तर लक्षात घ्या, रिक्त संच आपण कशाला म्हणतो? खूप महत्त्वाचं आहे, व्यवस्थित पहा। रिक्त संच कशाला म्हणतो? ज्या संचामध्ये एकही घटक नसतो त्या संचाला आपण रिक्त संच असं म्हणतो। रिक्त म्हणजे रिकामा, एकही घटक नाही, अशा संचाला रिक्त संच असे म्हणतात। दुसरा महत्त्वाचा पॉइंट आहे की शांत संच म्हणजे काय? शांत असा शब्द आहे, लक्षात आलं? शांत संच कशाला म्हणायचं? ज्या संचातील घटक आपण मोजू शकतो किंवा सांगू शकतो त्या संचाला आपण शांत संच असं म्हणतो। आणि पुढचं शेवटचं महत्त्वाचा जो पॉइंट आहे तो अनंत संच म्हणजे काय? तर ज्या संचातील घटक आपण सांगू शकत नाही अशा संचाला आपण अनंत संच असं म्हणतो। लक्षात आलं? तर हे होतं संचाच्या बाबतीमध्ये। आता आपण एक्सरसाइज कडे वळूया। सराव संच 1.2 मध्ये पहिला प्रश्न आपल्याला काय दिलाय तो पहा की खालीलपैकी कोणते संच समान आहेत व कोणते नाहीत ते सहकारण लिहा। समोर लक्ष द्या, कारण द्यायचंय त्याला समान काय। तर इथं आपल्याला काय दिलंय? x/xc संख्या 3x - 1 बरोबर 2 आहे। हे आपल्याला जर सॉल्व करायचं झालं तर तुम्हाला हे संच जर सॉल्व करायचं तर संच पूर्ण सॉल्व करण्यासाठी तुम्हाला या ठिकाणी काय करावं लागेल? तर 3x जो आहे तो बरोबरच्या चिन्हाच्या इकडे बरोबर तो त्याच ठिकाणी ठेवा, -1 तिकडे घेऊन जा, म्हणजे इथं 2 प्लस किती येईल? 1 येईल। मग आता पहा 2 प्लस 1 बेरीज झाली 3 आणि हा जो 3 आहे तो तिकडे नेल्यामुळे इथं भागिले 3 होईल, म्हणून x बरोबर किंमत येईल 3 × 3। लक्षात आलं? म्हणजे या संचात a ची किंमत किती आली आहे? 1। लक्षात आलं? x ची किंमत किती आहे? 1 आहे, बरोबर। 1 हा अंक आहे, a बरोबर महिरपी कंसात 1। आता पुढे लक्ष द्या, यादी पद्धतीमध्ये हे जर सॉल्व केलं तर उत्तर काय येईल? इथं 1 आलेलं आहे, म्हणजे याचं उत्तर येईल a बरोबर महिरपी कंसात 1 हे त्याचं आन्सर आहे। त्याच पद्धतीने आता दुसरं काय दिलंय ते पहा, b बरोबर महिरपी कंसात x/xc नैसर्गिक संख्या आहे, पण x मूळही नाही व संयुक्तही नाही। मूळ संख्या म्हणजे काय? पहा, मूळ संख्या कशाला म्हणतात? तर ज्या संख्येला स्वतः त्याच संख्येने व 1 ने निशेष भाग जातो त्या संख्येला आपण मूळ संख्या असं म्हणतो। ठीक आहे, परंतु इथं संयुक्तही नाही म्हटलंय। मग संयुक्त संख्या म्हणजे काय? 1 व नैसर्गिक संख्ये व्यतिरिक्त मूळ संख्या सोडून उर्वरित ज्या संख्या राहतात त्या संख्यांना आपण संयुक्त संख्या असं म्हणतो। 1 आणि मूळ संख्या, नैसर्गिक संख्येतून 1 आणि मूळ संख्या काढायच्या, उर्वरित ज्या संख्या राहतील त्यांना संयुक्त संख्या म्हणतो। परंतु त्यांना काय सांगितलं? x/x ही संख्या नैसर्गिक संख्या आहे, पण कशी आहे? x ही मूळही नाही आणि संयुक्तही नाही। मूळ आणि संयुक्त नसणारी एकमेव संख्या आहे ती म्हणजे कोणती? 1। 1 ही मूळही नाही आणि संयुक्त नाही। हे जर यादी पद्धतीत आपल्याला घ्यायचं म्हटलं तर याचं उत्तर पहा, b बरोबर महिरपी कंसात काय येईल? पहा, याचं उत्तर येईल b बरोबर महिरपी कंसात, याचंही उत्तर काय येईल? 1 येईल, कारण 1 ही एकमेव अशी संख्या आहे जी मूळही नाही आणि संयुक्तही नाही। लक्षात येत आहे? इथं देखील 1 आलं। आता तिसऱ्या जो सी हा संच दिलाय त्याच्याकडे पाहूया आपण। सी हा संच आहे, सी बरोबर महिरपी कंसात x/x बिलॉंग्स टू n आणि x इज लेस दॅन 2, म्हणजे x/x हा याचा अर्थ काय होतो? x हा नैसर्गिक संचाचा घटक आहे, परंतु x ही संख्या कशी आहे? नैसर्गिक संख्या संच आहे, परंतु x ही 2 पेक्षा लहान संख्या आहे, म्हणून सी देखील सी बरोबर महिरपी कंसात इथं देखील काय येईल? 1 येईल। लक्षात येतंय? सी ची किंमत जर यादी पद्धतीत लिहिली तर 1 येते, या संच यादी पद्धतीत जर लिहिला
म्हणून आपल्याला काय करायचे, खालीलपैकी कोणते संच समान आहेत, तर तीनही संच समान आहेत. तुम्ही स्पेशल देखील लिहू शकता किंवा मग असं देखील लिहू शकता की ए संच ए बरोबर पहा काय ए बरोबर बी बरोबर काय लिहू शकता सी असं लिहू शकता. लक्षात आलं, तीनही किमती सारख्याच आहेत बरोबर, म्हणजे ए बी सी हे समान आहेत. ओके पहा ए बी सी हे काय आहेत, समान आहेत, समान आहेत. कारण काय आहेत ते सांगितलंय, कारण लिहा, सकारण लिहा, समान आहेत. पहा कारण संच ए बी सी मधील घटक समान आहेत, समान आहेत. लक्षात आलं, अशा पद्धतीनं संच एबीसी मधील घटक काय आहेत, समान आहेत. म्हणून लक्षात ठेवा की ए बरोबर बी बरोबर सी किंवा स्पेशल ए व बी समान, बी व सी समान, ए व सी समान. स्पेशल लिहिण्यापेक्षा तिन्ही एकत्रितरित्या तुम्ही लिहायचंय. समजलाय का? पहिला प्रश्न खूप सोपा होता. पहा संच ए बरोबर संच बी बरोबर संच सी समान आहेत, कारण संच ए बी सी मधील लक्षात घ्या घटक समान आहेत म्हणून. आता त्यानंतर आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. दुसरा प्रश्न काय दिलाय तो पहा, ए व बी समान आहेत का ते सकारण लिहा. दुसऱ्या प्रश्नात ए आणि बी समान आहेत का, आपण ए पाहूया काय यादी, यादी पद्धतीत लिहिल्याच्या नंतर समजतं. ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या. ओके ए बरोबर सम असलेल्या मूळ संख्या, काल पहिल्या एक्सरसाइज मध्ये देखील आपला हे झालेलं आहे. सम असलेली मूळ संख्या लक्षात आलं, म्हणजे सममूळ संख्या. सम असलेली मूळ संख्या ही एकमेव आहे, ती आहे 2. 2 ही एकमेव समसंख्या, म्हणजे ए बरोबर महिरपी कंसात यादी पद्धतीत याचं उत्तर किती येईल मग 2. लक्षात आलं, कंस पूर्ण, याचं उत्तर आलं 2. आता बी चं बघूया. मग बी बरोबर महिरपी कंसात x / 7x - 13, 1 बरोबर 13. तर हे आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल. म्हणून पहा इथलं -1 तिकडे जर गेलं तर इथं काय राहील 7x बरोबर पहा 13 -1 तिकडे जाऊन +1 झालं. मग 7 तिकडे गेले, x बरोबर 13 आणि 1 किती होतंय 14. 14 छेदात किती आहे 7. लक्षात आलं, 7 न 14 ला भाग दिला, उत्तर किती मिळालं आपल्याला 2. ओके म्हणजेच बी बरोबर देखील महिरपी कंसात किती आलंय 2 आलंय. म्हणजेच आता पुढे लक्ष द्या, महिरपी कंस पूर्ण यादी पद्धतीत लिहिल्याच्या नंतर समजतं. आता पहा, तर ए व बी समान आहेत का ते सकारण लिहा. आहेत का, कारण समोर लक्ष द्या, मग इथं लिहायचं. पहा संच ए व बी समान आहेत, कारण समान आहेत. कारण ओके कारण संच ए व बी मधील घटक सारखे आहेत. संच ए व बी मधील घटक सारखे आहेत. ओके घटक सारखे आहेत. अशा पद्धतीने तुम्हाला कारण द्यावं लागेल. समजलंय का? पहा एक समसंख्या म्हणजे 2 आली, सममूळ संख्या 2 ही एकमेव असते. हे आपण उदाहरण सॉल्व्ह केलं, त्याचं उत्तर 2 आलं, म्हणून ए व बी हे काय आहे समान आहे. समजतंय? पहा पुढचं काय दिलंय, खालीलपैकी कोणते संच रिक्त संच आहेत. ओके प्रश्न तिसरा. तर ए बरोबर आपल्याला पहिला संच दिला a / a ही शून्यापेक्षा लहान असणारी नैसर्गिक संख्या आहे. मग शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या असतात का नाही, तर शून्यापेक्षा मोठ्या असतात. म्हणजे 1 2 3 4 5 अनंतापर्यंतच्या संख्यांना नैसर्गिक संख्या म्हणतो. शून्यापेक्षा लहान कोणत्या संख्या येतात, शून्य आणि शून्यापेक्षा लहान असणाऱ्या म्हणजेच -1 -2 -3 -4 यांना आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. ठीक आहे. पहा मग शून्यापेक्षा लहान नैसर्गिक संख्या आहेत का नाही, म्हणून संच ए काय येईल, मग संच ए हा रिक्त संच आहे. मगाशी सांगितलं रिक्त संच म्हणजे काय, ज्या संचात एकही घटक येत नाही. येतोय का ह्याच्यामध्ये घटक नाही, म्हणून हा काय आहे रिक्त संच आहे. शून्यापेक्षा लहान एकही संख्या नाहीये, म्हणून हा रिक्त संच आहे. समजलं याचं उत्तर. आता त्यानंतर दुसरा प्रश्न पहा. बी बरोबर महिरपी कंसात x / x चा स्क्वेअर बरोबर 0. तुम्ही जर बघितलं तर x चा वर्ग हा काय येतो, x चा वर्ग 0, मग 0 चा वर्ग काय येईल तर 0 येईल. लक्षात आलं, म्हणजे संच बी मध्ये बरोबर महिरपी कंसात काय येईल 0 येईल, म्हणजे एक घटक येतोय, म्हणून संच बी हा काय नाही रिक्त संच. समोर लक्ष द्या बरोबर.
पहा इथं काय येत आहे, संच बी हा काय येतो, संच बी हा काय नाहीये, संच बी हा रिक्त संच नाही. समजलं? अशा पद्धतीने तुमचं दुसऱ्याचं उत्तर येईल. संच बी रिक्त संच येणार आहे का, तर नाही येणार, कारण त्याच्यामध्ये एक घटक काय होतोय, येतोय. त्यानंतर पुढे लक्ष द्या, तिसरा प्रश्न काय सांगितलाय की समजून घ्या आधी, सी बरोबर महिरपी कंसात x/5x - 2 बरोबर 0. आपण हे जशाला तसं समीकरण उचलायचं आहे, बरोबर. तर जशाला तसं समीकरण उचलायचंय, मग इथं उचलल्याच्या नंतर इथं येईल 5x - 2 बरोबर 0. परंतु x ही काय, नैसर्गिक संख्या. x ही काय, नैसर्गिक संख्या. मग x ही नैसर्गिक संख्या आहे का, ते आपल्याला शोधण्यासाठी ह्याला सॉल्व करावं लागेल. हे -2 तिकडे घ्या, म्हणून इथं झालं 5x बरोबर प्लस किती, 2. आणि हे 5 परत ट्रान्सफर केले तर x ची किंमत किती येईल, 2/5 येते. किती येते, 2/5 येते x ची किंमत. x ची किंमत जर 2/5 आहे, तर लक्षात ठेवा x ही त्यांना सांगितल्याप्रमाणे x बिलॉंग्स टू n. x ही नैसर्गिक संख्या आहे का, मग 2/5 नाही, बरोबर. तर ती परिमेय संख्या आहे, म्हणून संच सी हा देखील काय झाला, रिक्त संच आहे. म्हणून या ठिकाणी पहा x ही नैसर्गिक संख्या येत नाहीये, म्हणून संच पहा सी हा संच रिक्त संच आहे. रिक्त संच आहे कारण त्यामध्ये कोणताही घटक येत नाही. पहा कोणताही घटक येत नाही. नैसर्गिक संख्या येते का, नाही, म्हणून संच सी हा काय आहे, रिक्त संच आहे. समजलंय? तर आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया. प्रश्न क्रमांक 4. खालीलपैकी कोणते संच शांत व कोणते अनंत आहेत ते सहकार्याने लिहा. आता शांत संच कोणते आणि अनंत संच कोणते हे ओळखायचे. शांत संच आपण कशाला म्हणतो, तर ज्या संचातील घटक आपल्याला निश्चित सांगता येतात त्या संचाला आपण काय म्हणतो, शांत संच म्हणतो. आणि ज्या संख्यातले घटक सांगता येत नाहीत अशा संचाला, लक्षात घ्या, सांगता येत नाहीत अशा संचाला आपण अनंत संच असं म्हणतो. लक्षात येतंय? मग अनंत संच आणि शांत संच निश्चित सांगता आले तर लक्षात घ्या शांत संच. मग प्रश्न पहिला आहे, a बरोबर महिरपी कंसात x/x. x ही 10 पेक्षा लहान संख्या आहे आणि x ही नैसर्गिक संख्या आहे. मग x/x ही 10 पेक्षा लहान संख्या आहे आणि x ही नैसर्गिक संख्या आहे, म्हणून महिरपी कंसात तुम्ही असं लिहू शकता की 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या तुम्हाला सांगता येतात का, यस, 1 2 3 4 5 6 7 8 आणि 9. म्हणजे या आहेत 9 पर्यंत 10 पेक्षा लहान नैसर्गिक संख्या तुम्हाला निश्चित सांगता येतात. म्हणून ज्या संख्येचा संच आपल्याला निश्चित सांगता येतो त्याला आपण शांत संच असं म्हणतो. म्हणून पहिला जो आहे तो शांत संच आहे. लक्षात आलं, शांत संच आहे. समजलं? आता त्याच पद्धतीने दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया. पुढे लक्ष द्या, b बरोबर तुम्हाला काय दिलंय, b बरोबर महिरपी कंसात y/y बिलॉंग्स टू -1. पहा सॉरी -1 पेक्षा लहान दिलंय y ही संख्या, पण y ही पूर्णांक संख्या म्हणलंय. -1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या आपल्याला लिहायच्यात. लक्षात येते? -1 पेक्षा लहान पूर्णांक संख्या कोणत्या आहेत, तर -2 -3 -4 अशा संख्या आहेत, बरोबर. मग पहा b बरोबर महिरपी कंसात काय येईल, -2 -3 -4 -5 अशा अनंतापर्यंत संख्या येतील. शेवट तुम्हाला सांगता येईल का, शेवटपर्यंत नाही सांगता येणार, अनंत संख्या आहेत. म्हणून इथं तुम्हाला दुसरा जो प्रश्न आहे तो अनंत संच आहे. कोणता, अनंत संच, कारण त्या तुम्हाला सांगता येत नाहीत. लक्षात आलं, अनंत संच आहे. त्यामुळे चला पुढचं, सी बरोबर तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. तुमची जी शाळा आहे त्या तुमच्या वर्ग आहे 9वीचा वर्ग आहे, आता 9वीत तुम्ही सर्वजण शिकतात, तर त्यांना सांगितले की तुमच्या शाळेतील 9वी मधील सर्व विद्यार्थ्यांचा संच. तुम्हाला निश्चित तुमच्या वर्गातले विद्यार्थी सांगता येतात. लक्षात आलं, किती विद्यार्थी काय. तर त्यामुळे हा जो संच आहे हा देखील, सी हा देखील काय आहे, कोणता संच येईल, मग शांत संच, कारण तुम्हाला ते सांगता येतात. समजलं? म्हणून सी हा शांत संच आहे. त्याच्यानंतर चौथा प्रश्न पहा, तुमच्या गावातील रहिवाशांचा संच. ओके, हा देखील तसाच आहे, आपल्या गावामधले रहिवाशी आपण सांगू शकतो. म्हणून पहा चौथा प्रश्न जो आहे तो देखील कोणता आहे, शांत
संच आहे. लक्षात आलं, शांत संच आहे. त्यानंतर पहा पुढचं दिलंय तुम्हाला की प्रयोगशाळेतील काय उपकरणांचा काय दिलेला आहे, संच दिलेला आहे. प्रयोगशाळेतील उपकरणांचा संच. समोर लक्ष द्या, प्रयोगशाळेत जी उपकरणं दिली त्यांचा काय सांगितलंय, संच दिलाय. प्रयोगशाळेत उपकरणं कोणकोणती असतात, यस. ओके, तर तुम्हाला माहिती आहे प्रयोगशाळेतली उपकरणं कोणती हे सांगता येतात आपल्याला, हे उपकरणं आहेत म्हणून काय पहा तुमच्या शाळेत जेवढे संच आहेत म्हणजे उपकरणं सांगता येतात म्हणून याला शांत संच असे म्हणतात. समजलं, शांत संच आहे म्हणून पाचवा देखील प्रश्न आपला शांत संच आहे. त्याच्यानंतर पूर्ण संख्यांचा संच. पूर्ण संख्या कोणकोणत्या आहेत, 0 1 2 3 4 5 6 7 8 9. म्हणजे नैसर्गिक संख्येत 0 जर मिळवला तर तयार होणाऱ्या ज्या संख्या त्याला आपण पूर्ण संख्या असं म्हणतो. नैसर्गिक संख्येत 0 मिळवा तर 0 1 2 3 4 5 6 7 असं अनंतापर्यंत संख्या आहे. म्हणून हा संचातील सर्वच्या सर्व घटक आपण सांगू शकत नाही, म्हणून हा काय आहे, अनंत संच आहे. कोणता संच आहे, अनंत संच आहे. ओके, त्यानंतर शेवटचा प्रश्न आपण पाहूया. परिमेय संख्यांचा संच. परिमेय संख्या सांगता येतात का, पूर्ण नाही, बरोबर. संपूर्ण परिमेय संख्या सांगता येणार नाही. लक्षात आलं, म्हणून पहा या देखील काय अनंत संच आहे. अनंत संच आहे. म्हणजेच या एक्सरसाइज मध्ये तुम्हाला एक महत्वाचं ज्या गोष्टी तुम्हाला निश्चितपणे सांगता येतात पहा त्या संचाला आपण शांत संच म्हणायचं, जे निश्चित सांगता येत नाही त्या संचाला अनंत संच असं म्हणायचं. अशा पद्धतीनं आपलं सराव संच 1.2 या ठिकाणी संपलेला आहे. लाईक करा, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या व्हिडिओचा फायदा व्हावा म्हणून हे व्हिडिओची लिंक सर्वांना शेअर करा. एवढं बोलतो आणि थांबतो. पुन्हा भेटू आपण नवीन व्हिडिओमध्ये नवीन लेक्चर घेऊन. तोपर्यंत धन्यवाद, बाय. छान अभ्यास करा आणि चांगल्या मार्काने पास व्हा.